ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सेवा रस्त्यावरील खडी देती अपघाताला निमंत्रण। नागाव फाटा येथे वाहनधारकांची कसरत, रस्ते महामंडळाचे दुर्लक्ष। मध्यंतरी सातारा ते कागल या पट्ट्यातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे 6 पदरीकरणाचे काम रेंगाळलं होतं। गेल्या काही दिवसापासून या 6 पदरीकरणाच्या कामाने पुन्हा गती घेतली आहे। उड्डाणपुलाचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे तेथे वाहतूक सेवा रस्त्याने वळवली आहे, तसेच पुन्हा महामार्गावर वाहतूक वळवली आहे। नागाव फाटा येथील उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे, त्यामुळे 500 मीटर अगोदर वाहतूक सेवा रस्त्याने वळवली आहे। तसे राजेश मार्बल समोर वाहतूक सेवा रस्त्यावरून महामार्गावर वळवली आहे। या दोन्ही ठिकाणी महामार्गाच्या कामासाठी आलेली खडी सेवा रस्त्यावर पसरली आहे, त्यामुळे दुचाकी चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते। रोज अनेक दुचाकी घसरून पडत आहेत। रात्रीच्या अंधारात तर खडी दिसून सुद्धा येत नाही। 2 दिवसापूर्वी नागाव फाटा येथे सेवा रस्त्यावरील खडीवरून घसरून नागावच्या सरपंचांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे। त्याला जवळपास 7 ते 8 टाके पडले आहेत। या सर्व गोष्टीकडे रस्ते महामंडळाच्या अक्षरशः दुर्लक्ष झालं आहे। रस्ते महामंडळ वाहनधारकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल वाहनधारकातून केला जात आहे। एखादी मोठी दुर्घटना होण्याअगोदर रस्ते महामंडळाने ही खडी तात्काळ हटवण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे। महानकरे न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली।